सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याचशाच ताईंना श्रीयंत्र घ्यायचे होते, भरपूरसं पूजा साहित्य हवं होतं. तर बऱ्याचशाच ताईंचं मत असतं की त्या एका वेळी कोणत्या कोणत्या सेवा कराव्या आणि श्रीयंत्राचं महत्त्व काय आहे किंवा श्रीयंत्र जे आहे ते देवघरामध्ये का असावं. तर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. जे तुम्ही श्रीयंत्र बघताय ते विधिवत सिद्ध आपण करणार आहे. सिद्ध करणं म्हणजे काय, आता खूप काही गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या जातात, पण सिद्ध करणं म्हणजे माझ्या भाषेमध्ये एकच म्हणतो की मनापासून सेवा करणं किंवा मनापासून जे आपल्याला मंत्रोपचार जमतात ते मनोभावे आणि मनापासून ते मंत्रोपचार म्हणणे. तर प्रत्येकाला श्रीसूक्त जमतं असं नाहीये, कारण आता मी आध्यात्मिक पूजा साहित्य तुमच्या घरपोच तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम मी करते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर बऱ्याचशाच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत किंवा आम्हाला श्रीसूक्त वगैरे संस्कृत जमत नाहीये, मग आम्ही श्रीयंत्राची सेवा करूच नये का, किंवा आम्ही कोणत्या पद्धतीने अगदी सोप्या साध्या पद्धतीने श्रीयंत्राची सेवा करून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना कसं प्रसन्न करावं. तर साहजिक आहे प्रत्येकालाच संस्कृत जमेल असं काही नाहीये, कारण अगोदर मलाही संस्कृतमध्ये श्रीसूक्त जमत नव्हतं आणि कसं होतं ते पुन्हा पुन्हा आपण म्हटल्याने ते पाठांतर होतं किंवा मोबाईलवरती तुम्ही लावून सुद्धा श्रीसूक्ताचा पठण करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावरती करू शकता. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, कारण साध्या सोप्या सरळ पद्धतीने सेवा करणे म्हणजे काय, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्रीम या दोन्ही मंत्राचं पठण तुम्ही म्हणून श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता आणि ती सेवा सुद्धा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना मान्य होते, रुजू होते. तर बघा त्याची सुद्धा फलश्रुती मिळते. आता श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मींचं आसन आहे, त्यामुळे ज्या ज्या घरामध्ये अखंड श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन होते, अखंड श्रीयंत्रावरती सेवा होते, त्या त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते किंवा तुमच्या आयुष्यात जे पैशाचे काही अडचणी असतात, ज्या काही सारखं सतत कटकटी असतात, आर्थिक हानी होते ती थांबते आणि तुम्हाला सुद्धा लक्ष्मीची प्राप्ती भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे श्रीयंत्रावरती शुक्रवारी आणि मंगळवारी कुंकुमार्चन करायचं आहे. आता अभिषेक कसा करावा, तर अभिषेक तुम्ही पंचामृत घेऊ शकता, केळी, दूध, मध, साखर, दही हे सामग्री मिक्स करून त्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावरती करू शकता. तर श्रीयंत्राची सेवा ही उच्च कोटीची सेवा मानली जाते. आता तुम्ही पाठीमागचा आपला व्हिडिओ बघितलाच असेल की मी कोल्हापूरला गेलते आणि तिथं अभिषेक झाला, कुंकुमार्चन झालं आणि माता लक्ष्मीच्या मळवटाचं आणि चरणाचं कुंकुम मी घेऊन आले होते आणि त्या कुंकुवानीच तुमच्या सर्वांचे श्रीयंत्र सिद्ध करून घरपोच पाठवले होते. तर आता बघा पुन्हा एकदा सगळे श्रीयंत्र आपले सिद्ध होत आहे. ज्यांचे ऑर्डरचे आहेत त्यांचे सुद्धा कुंकुमार्चन आपण करणार आणि ज्यांचे ऑर्डरचे नाही त्याच्यावरती सुद्धा सामुदायिक कुंकुमार्चन सेवा होणार आहे. तर श्रीयंत्राच्या सेवेने बघा एक अनुभव सांगते तुम्हाला खूप मोठा, म्हणजे श्रीयंत्राची सेवा ही गुरु माऊलींकडून घेतली होती एका दादांनी. आता एक दादा आहे ते खूप आर्थिकरित्या खूप ते डगमगले होते, म्हणजे ते शेतकरी होते, शेतीमध्ये त्यांनी खूप पैसा घातला पण हवं तसं उत्पादन त्यांना मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्यावरती कर्जाचं डोकर जवळपास 99 लाखाचा, म्हणजे 1 लाख कमी 1 कोटीचं त्यांच्यावरती कर्ज होतं. कारण तसं त्यांच्या शेतीमध्ये पीक यायचं किंवा सगळं, पण काही माहित नाही, कारण ते म्हणले काहीतरी ते असं वेगळं झालं की आम्ही खूप लॉसमध्ये गेलो. म्हणजे त्यांची बागायत शेती होती, भरपूर काही त्यांनी केलं पण त्यांना ते अपयश आलं. पण ते सगळं काही मार्ग बंद झाल्यावरती त्यांनी ही श्रीयंत्राची सेवा माऊलींकडून घेतली आणि श्रीयंत्राच्या सेवेमुळं भरपूरसा त्यांना खूप चांगला फरक पडला. ते म्हटले हळूहळू ताई थोडं कर्ज आमचं नील झालं, म्हणजे जे उत्पादन पूर्ण लॉस मध्ये गेलं, म्हणजे म्हणतात ना वाईट नजर लागणे किंवा काहीतरी वाईट गोष्टी घडणं करणं हा प्रकार झाला होता. आणि त्याच्या माध्यमातून बघा एवढ्या मोठ्या शेतीचा मालक आता एवढं मोठं कर्ज काढल्यामुळे त्यांची शेती किती एकर असेल विचार करा, तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. तर त्यांनी श्रीयंत्रावरती अखंड श्रीयंत्रावरती त्यांनी कुंकुमार्चन करायला सेवा सुरुवात केली आणि 1 वर्षामध्येच त्यांना हे आलेला चांगला रिझल्ट आहे बरं का. 99 लाखाचं कर्ज त्यांचं हळूहळू कमी झालं आणि ते 10 लाखावरती पोहोचलं. म्हणजे अचानक त्यांच्या शेतामध्ये चांगलं उत्पादन यायला लागलं, त्याला चांगला भाव मिळायला लागला. म्हणजे कधी कधी कसं असतं माहितीये का, आपलं जे चांगलं चाललेलं असतं ते एखाद्याला बघवत नाही किंवा आपली हानी करण्याचा प्रयत्न आपल्या आसपासचेच लोक करतात. दूरचे लोक दुश्मन नसतात, जे आपले असतात किंवा जे आपल्या आजूबाजूचे असतात त्यांनाच आपलं चांगलं वाईट बघवत नाही. असा हा अनुभव आहे दादांचा. दादा स्वामींची सुद्धा ते मनोभावे सेवा करतात बरं का. आणि ते दादा आहेत ते कराडचे आहेत. तर त्या दादांचं नाव आहे ठीक आहे, त्या दादांचं नाव आहे मनोज पाटील असं नाव आहे त्या दादांचं. तर त्या दादांनी मला 4-5 दिवसापूर्वी हा अनुभव शेअर केला होता. आता दादांनी बघा
मोठं श्रीयंत्र घेतलंय आणि त्याच्यावरती त्यांची कुंकुमार्चन सेवा आजही बंद नाहीये. आपले सगळे व्हिडिओ ताईदादा बघतात आणि ते कोल्हापूरला सुद्धा माता लक्ष्मीच्या दर्शनाला जाऊन आले. माझ्यासारखंच ते लक्ष्मीच्या चरणाचं कुंकू सुद्धा तिथून आणलं आणि त्याने ते श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतात. विचार करा, इतकी सेवेमध्ये ताकद आहे. आता काही काही लोक अशी म्हणतील की फक्त सेवा करून काही होत नसतं, पैसा कमवण्यासाठी कष्टच करावे लागतात, कामाला जावं लागतं. हा, मग मान्य आहे ना, प्रत्येक गोष्टी कष्टानेच मिळते. पण त्यांनी पण एवढे प्रामाणिक कष्ट केलं, एवढं मोठं उत्पादन त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण ते लॉस मध्ये का गेले? कारण गुरुची साथ किंवा ह्या वाईट गोष्टी त्यांना फेस कराव्या लागल्या. त्यामुळे सेवा हे तुमच्या कष्टाला फळ देण्याचं काम ही नक्की करते आणि हे खरे. तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घ्या. कोणतीही सेवा करा, तुम्ही एखादं खूप कष्ट करताय, एखादं खूप काम चांगलं करताय, पण तुम्हाला हवा तसा मोबदला किंवा तुम्हाला हवं तसं फळ मिळत नाही, ह्याचा अर्थ काय असतो? आपल्याला गुरुची साथ नाहीये किंवा आपल्या कष्टाला फळ मिळत नाहीये, कुठेतरी आपण कमी पडतो. तर अशा वेळी ह्या सेवा ज्या असतात ते तुमच्या कष्टाला यश देण्याचं, फळ देण्याचं किंवा तुमची जी काही केलेली कष्ट मेहनत असते ते वाया जाऊ देत नाही. तर ह्या सेवा खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये अखंड श्रीयंत्र असायला पाहिजे आणि ते अखंडच असायला पाहिजे. टोक असतं, अखंड श्रीयंत्राची सेवा प्रत्येकाने करा. त्याचबरोबर बघा, श्रीयंत्र सेवेसाठी लागणारं आपल्याकडे हळदीचं कुंकू मिळतं. ह्या हळदीच्या कुंकवाने श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचंय आणि आपल्या कपाळी सुद्धा तोच टिका त्या कुंकवाचा लावायचा आहे. त्यासोबत बघा, केवड्याचा अत्तर हे तुम्हाला श्रीयंत्राला लावायचं आहे. केवड्याचा अत्तर फुलांनी आणि गुलाब. माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे, भगवान विष्णूंना केवडा, हे 2 अत्तर तुम्हाला लावायचे आहे. त्यासोबत तुम्हाला कुंकुमार्चन या हळदीच्या प्युअर शुद्ध कुंकवानेच करायचं आहे. तर ही अशी माता लक्ष्मीची सेवा आहे. तर तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा विधिवत बघायला मिळेल. त्यासोबत बघा, मी दिवा लावलेला आहे तुपाचा कुंकुमार्चनसाठी. बघा, हा 1 तास 10 मिनिटं चालणारा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे. ही लक्ष्मी दिवा आपल्याकडे आहे, कारण लक्ष्मीची सेवा होते आणि दिवा सुद्धा प्रज्वलित होतो. तर आता खूप छान अशी आपल्याकडे कुंकुमार्चनची सेवा आज होणार आहे. जे ताई चॅनलवरती नवीन असाल त्यांनी लाईक शेअर करायचं आहे. खाली बेल आयकॉनचं बटन आहे, अगदी त्याला क्लिक करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल. तर चला आपण छान अशी आता श्रीयंत्राची सेवा करूया. तर श्रीयंत्र सेवा करताना काय काय पूजा सामग्री लागते हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर बघा, आत्ताच एक कुरिअर रिसिव्ह झालेला आहे. आता तसंच एक कुरिअर मला रिसिव्ह झालंय बरं का. एका ताईंचा अनुभव आहे, हा तुम्हाला मी नक्की सांगेल. तर ह्या ताई ज्या आहेत त्यांचा अनुभव खूप मोठा आहे स्वामी सेवेचा आणि त्यांनी मला ही भेट पाठवली. कारण त्यांची इच्छा होती की शीतलताई, तुम्ही माझी बहीण आहात म्हणून हे तुम्ही गिफ्ट माझ्याकडून स्वीकारा. आणि त्या ताईंनी हे मला भेट पाठवली आणि त्यांचा अनुभव सुद्धा तुम्हाला लवकरच माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बरं का. आणि गिफ्ट सोबत मी तुम्हाला त्यांचा अनुभव शेअर करेन. तर चला आता आपण श्रीयंत्राची सेवा बघूया. तर बघा, आता मी धूप लावलेला आहे. तर हा जो धूपकोन तुम्ही बघताय तो हा गुलाबाचा धूपकोन आहे. हा धूपकोन मी सेवेसाठी लावते, गुलाब, मोगरा आणि केवडा. त्याचबरोबर बघा, हे प्युअर शुद्ध तुपाचे दिवे लावलेले आहेत. प्युअर शुद्ध तुपाचा दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे. त्यासोबत तुम्ही सुद्धा असे दिवे आपल्याकडे ऑर्डर करू शकता. प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्याने सेवा आपली चाललेली आहे. तर आता हे सगळे श्रीयंत्र आहेत. आता तुम्ही बघू शकता, आता ज्या रांगोळ्या आपण काढतो, त्या रांगोळ्या बघू शकता. ही जी रांगोळी आहे ती कमळाची आहे. त्यासोबत हा रांगोळी साचा जो आहे तो तुळशी वृंदावन आणि लक्ष्मी, विष्णू लक्ष्मी प्रसन्न अशा शुभचिन्हाच्या रांगोळ्या आपण लक्ष्मीच्या आणि विष्णूंच्या सेवेसाठी काढलेल्या आहेत. ज्या ताईंचे मनी मॅग्नेट स्टोन, त्यासोबत बघा झुबो कॉइन, व्यवसाय उद्योग सक्सेसफुल चालण्यासाठी. त्यासोबत बऱ्याचशा ताईंची जी मूर्ती जी बुकिंगची आहे माता लक्ष्मीची गोल्ड प्लेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये सोन्याचा वापर आहे. ज्या तुम्ही मूर्ती अभिषेक करा, काही करा, अजिबात त्याचा कलर जात नाही. आणि तुम्ही नित्य सुद्धा अभिषेक ह्या लक्ष्मी मातेच्या मूर्त्यांची करू शकता. मटेरियल रेझिन मध्ये आहे. त्याचबरोबर बघा, हा लक्ष्मीचा दिवा आहे, याला लक्ष्मी दीप असं म्हणतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा लक्ष्मी दीप आहे. ज्या ताईंना हा लक्ष्मी दीप हवा आहे त्यांनी हा लक्ष्मी दीप ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल. आपल्याकडे हा लक्ष्मी दीप उपलब्ध आहे. खूप सुंदर क्वालिटीचा. बघा, लक्ष्मी किती कोरीव आहे, भरीव आहे आणि छान अशा लक्ष्मी मातेच्या तुम्हाला आपल्याकडे मूर्त्या मिळतात. त्यासोबत बघा, हा मनी मॅग्नेट स्टोन म्हणजे तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही. तर हा जो आहे तो तुमचा व्यवसाय सक्सेसफुल करतो, लक्ष्मी आकर्षित करतो. त्यासोबत लव्ह रिलेशनशिप तुमचं जे आहे ते चांगलं ठेवण्याचं, मेंटेन ठेवण्याचं काम हा रोज कॉइन करतो. त्याच्यावरती सिम्बॉल पण आहे बघा, हे बघा, प्रेमाचं प्रतीक असा सिम्बॉल आहे ह्याच्यावरती. तर ह्याला झुबो कॉइन, रोज कॉइन म्हणतात. त्यासोबत हा पॅरेट
मनी मॅग्नेट जो पॅरेट स्टोन आहे झुबो कॉइन, तो तुमचा बिझनेस सक्सेसफुल हा झुबो कॉइन करतो. ह्याच्यावरती लकी नंबर आहे. त्याची सुद्धा ज्या ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांची सुद्धा ह्याची विधिवत मी आज पूजा केलेली आहे. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्याकडून पूजा विधी करून घरपोच मिळतात, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यासोबत बघू शकता तुम्ही हे जे दिवे आहेत हे कमळ म्हणजे कमळ फुल माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याच्यामुळे त्या कमळाच्या दिव्यामध्ये मी अर्धा तास चालणाऱ्या तुपाच्या वाती ठेवलेल्या आहेत. तर अर्धा तास चालणारा तुपाचा डब्बा जो आहे तो असा असतो, म्हणजे तो अर्धा तास बरोबर चालतो. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या वाती बघताय तो अर्धा तास चालणाऱ्या डब्याच्या वाती मी लावल्यात, कारण हा छोटा आहे. आणि हा 1 तास बरोबर चालणारा जो तुम्ही जो बघताय तुपाचा दिवा, तो 50 वातींचा डब्बा तुम्हाला आपल्याकडे मिळतो. तर हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये बरोबर 50 वातींचा हा डब्बा आहे. 1 तास 10 मिनिटं चालणारा हा तुपाचा डब्बा, महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती तुम्हाला आपल्याकडे मिळतात. तर ह्या तुम्ही ह्याच्यामध्ये टाकतात. 1 तास चालते, अर्धा तास चालणारा सुद्धा तुपाचा तुम्हाला दिवा आपल्याकडे मिळतो. तर आजचं पूजा साहित्य तुम्ही खूप काही आपल्या व्हिडिओमध्ये बघाल आणि जे जे तुम्हाला पूजा साहित्य हवं आहे अगदी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्यासोबत तुम्हाला जर लक्ष्मीचा हा दिवा हवा असेल तरी व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. तर अशी ही आजची पूजा आहे छानशी. कारण ज्या ताईंना सिद्ध करून श्रीयंत्र सिद्ध करणं म्हणजे काय तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, मनोभावे त्याच्यावरती कुंकुमार्चन करणे, त्याची मनोभावे पूजा करणे म्हणजेच सिद्ध करणे असं म्हणतात. किंवा तुम्ही रोज रोज त्या सेवा केल्याने त्या गोष्टीमध्ये एक जिवंतपणा किंवा एक सिद्धी येते आणि तुम्हाला त्या सेवेचं फळ हे नक्की मिळतं. त्याचबरोबर बघा आजची सेवा, ही लक्ष्मी मातेची मूर्ती गोल्ड प्लेटेड माड 1 वर्ष झाला आहे. तुम्ही बघता व्हिडिओमध्ये जशीची तशी मी त्याच्या पंचामृतने अभिषेक सुद्धा करते. त्यासोबत विष्णू लक्ष्मींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हे स्वामी आहेत ते ताईंचे आहेत, तुम्हाला सांगितलंच मगाशी लाईव्ह मध्ये. तर स्वामी ताईंकडे जळगावला जाणार आहे, तर त्यांची सुद्धा मंत्र पुष्पांजली सकाळी केलेली आहे. हे फेटे जे 5 इंच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे फेटे आणि वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अशी याची पूजा होती. स्वामींना गरम होते म्हणून स्वामीने बघा किती छान अशी कंता टोपी घातली, कानात कमंडलू घातले, त्यांनी स्वामींनी छान असं उपकरण घातलेलं आहे. त्यासोबत बघा ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या ताईंच्या खूप विश्वासाने त्यांनी बुकिंग केले की शीतलताई तुझ्या हातून जी तू बुकिंग करून मूर्ती किंवा पूजा करून पाठवते ती आम्हाला लाभते आणि तुझ्या हातामध्ये बरकत आहे, म्हणून आम्हाला तुझ्याकडून ते सिद्ध करून पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचे सेवेमधले भाव हे वेगवेगळे असतात बरं का. तर बऱ्याचशाच ताईंच्या ह्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत, तर त्यांना सुद्धा ह्या मूर्त्या सिद्ध करून अगदी घरपोच देण्याचं कार्य चालू आहे. तर कमळ रांगोळी साचा छोटो आहे. त्यासोबत बघा तुळशी वृंदावन, विष्णू लक्ष्मी प्रसन्न आणि कमळ. त्यासोबत बघा भगवान विष्णूंना आवडणारे सगळे पूजा साहित्य सुद्धा तुम्हाला आज बघायला मिळेल माता लक्ष्मीला. तर ते श्रीयंत्र आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून आपण त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. कुंकू तुम्हाला ह्या 2 बोटामध्ये असं धरायचं आहे आणि मगच कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. तर बघा सकाळीच कुंकुमार्चन वगैरे छान करायचं होतं, पण फक्त अभिषेक केला होता कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मी भगवान विष्णू समजून त्यांना अष्टगंध लावलं होतं. तर त्याच्यानंतर विधिवत त्याच्यावरती बघा कुंकुमार्चन करणं म्हणजे माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा, मी माझ्या हातून तुमचे श्रीयंत्र जे बुकिंगचे होते त्याची विधिवत पूजा करून तुम्हाला मी नेहमीच देते. पूजा करणे म्हणजे काय, दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, त्या गोष्टीला हळदी कुंकू वाहणे, अक्षदा वाहणे, ह्यालाच देवपूजा असं म्हणतात. तर अशी छान कुंकुमार्चन सेवा झालेली आहे. त्यासोबत बघा माता लक्ष्मीची ही पूजा विधिवत झालेली आहे. त्याचबरोबर बघा शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या लक्ष्मीच्या सेवेसाठी काढायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये मी कलश काढलेला आहे. त्यासोबत बघा ही पावलं काढलेली आहेत लक्ष्मी मातेची. त्यासोबत तुळशी वृंदावन आणि लक्ष्मी तत्व अशा शुभचिन्हांच्या आज मी ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यांच्या सेवेसाठी. त्याचबरोबर बघा तुम्हाला आता पूजा साहित्य सुद्धा बघायला मिळेल आता व्हिडिओच्या माध्यमातून की लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी बघा मी गुलाबाची अगरबत्ती लावलेली आहे. कारण गुलाब अगरबत्ती सर्वांनाच माहिती आहे की सुगंध खूप छान असतो. त्यासोबत भगवान विष्णूंना पिवळं फुलं आवडतं म्हणून तुम्ही पिवळी फुलं सुद्धा भगवान विष्णूंना वाहू शकता. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते. तर बघा अशी छानशी आजची पूजा झालेली आहे. ज्या ज्या ताईंना श्रीयंत्र ऑर्डर करायचे आहेत त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुमचं श्रीयंत्र तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच मिळतं. त्यासोबत बघा श्रीयंत्राची सेवा झाल्यानंतर आपल्याला श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ व्हायची आहे आणि ती कमळगट्ट्याची माळ तुपामध्ये भिजत घालूनच घालायची आहे. कारण तुपाच्या मुळे आपली माळेला कीड लागत नाही किंवा आपली माळ खराब होत नाही तुपामुळे. त्यामुळं बऱ्याच त्यांची माळेला कीड लागते किंवा ती लवकर तुटते किंवा बुरशी लागते. बऱ्याचशाच गोष्टी अशा सांगतात ताई त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ताई माळ घेतल्यावर 15 दिवसामध्ये तुटते किंवा ती खराब होते. ती खराब होऊ नये म्हणून 15 दिवसाला आपण शुद्ध प्युअर गाईच्या तुपामध्ये ती माळ भिजत घालायची आहे आणि त्याच्यानंतर त्या माळेला तुम्हाला श्रीयंत्राला व्हायची आहे. कारण कमळ 108 वाहतात श्रीयंत्राला किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीमुळे 108 कमळ मिळत नाहीत म्हणून आपण 108 कमळाच्या बियांची माळ या श्रीयंत्राला व्हायची आहे. तर आजची पूजा अशी होती. ज्यांना लक्ष्मीच्या मूर्त्या हव्यात त्यांनी सुद्धा मेसेज करा. त्यासोबत बघा असे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील.
तर बघा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कमळगट्टा माळेचं महत्व खूप आहे. थोडंसं छोट्याशा वाटीमध्ये शुद्ध प्युअर गाईचं तूप घ्यायचं. त्या तुपामध्ये कमळगट्ट्याची माळ रात्रभर भिजत घालायची. शनिवारी घाला, सोमवारी त्याला एक चांगल्या कपड्याने स्वच्छ करा किंवा सोमवार रात्री घालून मंगळवारी स्वच्छ कपड्याने त्याला पुसून घ्या. त्याच्यानंतर बघा, ही अशी कमळगट्ट्याची माळ आहे. ह्याला 108 मणी असतात. तुम्हाला माहिती आहे कमळगट्ट्याच्या माळेचे 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ आहे. 108 कमळं आपल्याकडे कमळ फुलं मिळत नाहीत, म्हणून ही कमळगट्ट्याची माळ 108 मणी असणारी कमळगट्ट्याची माळ आपल्याला ह्या श्रीयंत्राला अशी व्हायची आहे. केव्हा व्हायची आहे? जेव्हा आता आपण कुंकुमार्चन करतो, अभिषेक करतो, त्याच्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ तुम्हाला श्रीयंत्राला व्हायची आहे 108 कमळं समजून. तर अशी आपल्याला कमळगट्ट्याची माळ मिळते, ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. लक्ष्मी प्रतीक किंवा लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कमलात्मक मंत्र किंवा लक्ष्मीचं कोणताही मंत्र ह्या कमळगट्ट्याच्या माळेवरती, विष्णू गायत्री मंत्र म्हणून सुद्धा ही कमळगट्ट्याची माळ सिद्ध करू शकता. तर अशी कमळगट्ट्याची माळ आहे, आपल्याकडे मिळते, ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच बघा, आता जी मी अगरबत्ती लावली होती ती गुलाबाची अगरबत्ती आहे. आपल्याकडे ओरिजिनल गुलाबाची अगरबत्ती मिळते. आता हे गुलाबाचा वास आहे आणि ह्याच्यात कोणतंही केमिकल नाहीये, कोणतेही सेंट नाही, कोणतेही ॲनिमल्स वरती आपल्या अगरबत्त्यांचं टेस्टिंग झालेलं नाहीये. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या अगरबत्त्या हे आपल्याकडे मिळतात. ही अगरबत्ती जी आहे ती नॅचरल आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही, पोटाला कोणताही विकार होणार नाही आणि कोणतेही ह्याच्यामध्ये केमिकल नाहीयेत, कलर नाहीयेत. त्यामुळे आपल्याकडल्या अगरबत्त्या नॅचरल सुद्धा आहेत आणि सुगंधी सुद्धा आहेत. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. मसाला अगरबत्ती आहे ही गुलाबाची. तर या गुलाबाची अगरबत्ती जी आहे त्याची प्राइस आहे फक्त 130 रुपये. तुम्ही आपल्याकडे ही सुद्धा ऑर्डर करू शकतात. त्याचबरोबर बघा, केसर हिना, ही केसर हिना एक आपल्याकडले अगरबत्तीचं बेस्ट प्रोडक्ट आहे बरं का. ही एक केसर हिना अगरबत्ती, याच्यामध्ये केसर सुद्धा आहे आणि स्वामींना आवडणारा हिना, म्हणजे 2 फ्रेग्रन्स 2 फ्लेवर मध्ये ही अगरबत्ती तुम्हाला मिळते. ह्याची जी प्राइस आहे ती जास्त कॉस्टली नाहीये, तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी याची प्राइस आहे फक्त 115 रुपये. केसर हिना अगरबत्ती फक्त 115 रुपये. त्याचबरोबर बघा, रुद्राक्ष. आता आपण रुद्राक्ष अगरबत्ती बऱ्याचशाच ताई आपल्याकडून ऑर्डर करतात. भगवान महादेवांना आवडणारा रुद्राक्ष असतो, त्यामुळे आपण रुद्राक्ष सुद्धा स्वतः परिधान करतो. तर अशी सुंदर आणि छान क्वालिटीची रुद्राक्ष अगरबत्ती आहे. फक्त एकच स्टिक लावायची आहे, बरोबर 1.5 तास ही रुद्राक्ष अगरबत्ती चालते. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. बऱ्याच ताईंनी आपल्याकडे रुद्राक्ष अगरबत्ती घेतली. क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर, नॅचरल आहे, सुगंधी आहे आणि माइंडला असं फ्रेश, शांत आणि क्वालिटी सुद्धा सुंदर आहे. तर ही आपल्याकडली रुद्राक्ष अगरबत्ती आहे. त्याचबरोबर बघा, गुगुळ अगरबत्ती बऱ्याच ताईंना हवी असते, तर ही गुगुळ अगरबत्ती आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची गुगुळ अगरबत्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना गुगुळ अगरबत्ती घ्यायची आहे त्यांनी लवकर बुकिंग करा. ही गुगुळ अगरबत्ती आहे. तर या गुगुळ अगरबत्तीची प्राइस सुद्धा 130 रुपये आहे आणि रुद्राक्ष अगरबत्तीची प्राइस सुद्धा 130 रुपये आहे. त्यासोबत भगवान विष्णूंना आवडणारा केवडा, माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करताना न चुकता केवड्याची अगरबत्ती स्टिक घ्यायची आणि एक गुलाबाची अगरबत्ती स्टिक घ्यायची, कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करणारा हा केवडा, कारण केवडा हा भगवान विष्णूंना खूप आवडतो. त्यामुळे ही केवड्याची अगरबत्ती नॅचरल आहे आणि ह्याची प्राइस जी आहे, केवडा अगरबत्तीची प्राइस जी आहे ती फक्त 110 रुपयाला 100 ग्रॅम मिळते तुम्हाला. त्याचबरोबर बघा, प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे. आता तुम्ही बघितलाच, मी माझ्या सेवेमध्ये पूर्ण लावलेत बघा. पूर्ण सेवा होईपर्यंत शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे 1 तास 10 मिनिटं चालणारा हा तुपाचा डब्बा आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर क्वालिटी आहे, छान आहे. तर हा शुद्ध प्युअर तुपाचा गाईचा दिवा आहे. 1 तास 10 मिनिटं चालतो. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. 1 तास 10 मिनिटं चालणारा. ह्याच्यामध्ये जवळपास 50 वाती आहेत बरं का, आणि छोटा जो अर्धा तास चालणार आहे ह्याच्यामध्ये 30 वाती आहेत. तुम्हाला जो घेणं शक्य आहे तुम्ही तो ऑर्डर करू शकता. 50 वाती, 30 वाती, अर्धा तास चालतो आणि हा बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. तुम्हाला जो शक्य आहे घेणं, अगदी तुम्ही तो दिवा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, आता मी जो लावला होता तो गुलाबाचा धूप स्टिक आहे, कोण आहे, गुलाब धूप कोण आहे बघा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा गुलाब धूप कोण आहे. त्यामध्ये बघा मोगरा आहे आणि गोकुळ, तर 3 धूप कोण तुम्हाला मिळतात. तुम्ही अगदी गुलाब घेऊ शकता किंवा तुम्ही गोकुळ सुद्धा घेऊ शकता. हे बघा, गोकुळ सुद्धा खूप सुंदर आहे. तर गोकुळचं सुद्धा धूपकोन आहे. तर तुम्ही एका वेळेस 2-3 धूपकोन आपल्याकडे ऑर्डर करू शकता. swamimurtiyar.com ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती सुद्धा हे धूपकोन तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा, मोगरा फ्लेवर मध्ये सुद्धा आपल्याकडे धूपकोन आहे. जे धूपकोन तुम्हाला आवडतात अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर दरवाजाला हळदीचं लिंपण आपण करतो, तर ते हळदीचं लिंपण करण्यासाठी शुद्ध प्युअर ओरिजिनल हळद आपल्याकडे मिळते. तर मेघांजली कोळीनी बघा ताईंनी व्हिडिओ बनवला होता, त्यांनी आपल्याकडे हळद, तुपाचे दिवे, अन्न हे पूर्ण ब्रह्म पाटी सुद्धा त्यांनी आपल्याकडे ऑर्डर केली होती. ती सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सरस्वती मॅग्नेट पाटी,
तर बघा ही शुद्ध प्युअर हळद आहे. तुमच्या हळदीचं कुंकू आपण हळदीचं लिंपन करतो त्यासाठी तुम्ही ही हळद यूज करू शकता. खूप चांगल्या क्वालिटीची आहे, नॅचरल आहे. त्यामुळे देवीदेवतांना लावण्यासाठी आणि तुम्ही स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळालं शुद्ध प्युअर हळदीचं कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्रावरती स्वतःला लावण्यासाठी सुद्धा ही शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू आहे बरं का. ह्याच्यामध्ये कोणताही कलर ऍड नाहीये, कोणतंही केमिकल नाहीये, एकदम नॅचरल आहे. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा आपल्याकडे भरपूर अगरबत्त्या मिळतात. तर ही नॅचरल फ्लोरा म्हणून एक अगरबत्ती आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बरं का. ही सुद्धा चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती आहे. तर ही सुद्धा तुम्हाला 110 रुपयाला मिळते. नॅचरल फ्लोरा म्हणून एक अगरबत्ती आहे, फक्त 110 रुपये. तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा अजून एक धूपकोन आहे. बऱ्याचशाच ताई धूपकोन खूप घेतात आपल्याकडून. तर हा बघा केसर चंदन मला सुद्धा खूप आवडतो. माता लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करतो. तर ह्याच्यामध्ये केसर आहे आणि चंदन आहे. भगवान विष्णू, व्यंकटेश्वर, बालाजी, दत्तगुरु सगळ्या देवी देवतांना चंदनचा वास खूप आवडतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये चंदन आणि केसर 2 फ्लेवर ह्याच्यामध्ये ऍड आहेत. असा हा केसर चंदन असणारा सुंदर क्वालिटीचा हा धूपकोन आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला जवादू पावडर आहे. तर ही मी मागाशी वाहिली नाही श्रीयंत्राला लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही जवादू पावडर आहे. तुम्ही लक्ष्मीच्या पाण्यामध्ये आपण लक्ष्मीला नैवेद्य ठेवतो तिथं पाणी ठेवतो त्या पाण्यामध्ये तुम्ही न चुकता ही पावडर टाकायची आहे बरं का. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पावडर आहे. ह्याला जवादू पावडर म्हणतात. ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. माता लक्ष्मीला लवकर आकर्षित करतात. तुम्ही कोणती पूजा करा त्या पूजेमध्ये ही जवादू पावडर तुम्ही न चुकता वापर करा किंवा ह्या पावडरचे खूप सगळे अनुभव चांगले आहेत. कारण ही माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करते आणि त्यांना आवडणारी ही पावडर आहे. त्याचबरोबर बघा डब्बी नीट राहावा मनी मॅग्नेट पॅरेट तुम्ही बघितलाच आता व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर बघा ही सरस्वती पाटी. आपली मुलं अभ्यास करत नाहीत किंवा आपल्या मुलांची प्रगती व्हावी किंवा त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष एकाग्रत व्हावं म्हणून सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. त्यामुळे सरस्वती माता विद्येची देवता असल्यामुळं आपण आपल्या मुलांच्या रूममध्ये सरस्वती मॅग्नेट पाटी ठेवू शकतो किंवा तुम्ही पूजा सुद्धा ह्याची करू शकता सरस्वती समजून. तर एक सरस्वती मनी मॅग्नेट पाटी आहे. ह्याची प्राइस आहे फक्त 160 रुपये. तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आता बऱ्याच ताईंनी आता मेघाताईंची व्हिडिओ बघून बऱ्याच ताईंनी इन्क्वायरी तर केली. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी आपल्याकडे पाटी मिळते बरं का. तर ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर हे अन्न हे पूर्ण ब्रह्मा ही जी नेमप्लेट आहे ही तुम्ही तुमच्या किचनमध्ये किंवा डायनिंग टेबलवरती किंवा एखाद्याला तुम्ही गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ही खूप छान पाटी आहे. तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ह्याला स्टँड आहे आणि स्टँड सोबत अशी पाटी. तर असे आपले आजचे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळाले स्वामी मूर्ती आर्टमध्ये काय काय मिळतं. तर कमळगट्ट्याची मणी लक्ष्मी सेवेसाठी लागणारं कमळगट्ट्याच्या मण्याचे पॅकेट हे 60 रुपयाला मिळतं. तर हे मणी सुद्धा बऱ्याच त्यांना सेवेसाठी लागतात. तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ असा होता आणि श्रीयंत्र कुंकुमार्चन सर्वांचे केलेले आहेत. ज्या ताईंना श्रीयंत्र हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर वेळ न वाया घालवता श्रीयंत्र ऑर्डर करायचं आहे. लक्ष्मीच्या मूर्त्या ज्या तुम्ही बघितल्या त्या सगळ्या गोल्ड प्लेटेड आहेत. त्याच्यामध्ये सोन्याचा वापर केलेला आहे, सोन्याचं पाणी आहे. त्यामुळे तुमच्या हे मूर्त्या आहेत त्याला 4-5 वर्ष काही होत नाही. खूप चांगल्या आणि उत्तम क्वालिटीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्त्या एकदम रेखीव कोरीव आणि खूप सुंदर आहेत. तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर आजची पूजा अशी होती. तुम्ही रांगोळी साचे बघितले, तुम्हाला पूजा खूप आवडतात तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर आजचा दादांचा अनुभव होता. 99 लाखाचं कर्ज त्यांचं खूप कमी झालं. तर तो अनुभव कसा वाटला हा नक्की सांगा. कारण कसं असतं माना किंवा न माना पण सेवेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाहीये. आपण आयुष्यभर जे करू शकत नाही ते एका क्षणामध्ये देव करू शकतो. ह्याचा अनुभव आणि प्रचिती मला वारंवार येते. किंवा बरेचसेच ताई दादा आता हे जे तुम्ही गिफ्ट बघितलं ते त्यांचं स्वामी सेवेतून चांगलं झालं म्हणून त्यांनी गिफ्ट पाठवलं. तर बघा ह्याच्यामध्ये गोमती चक्र आहेत, कवड्या आहेत, मोती आहे, गुंज आहे, पोळा आहे. त्यासोबत बघा असं हळकुंड आहे चांदीचं. त्यासोबत हे सगळे माता लक्ष्मीचे प्रिय रत्न आहेत बरं का. धनलक्ष्मी कुंजासाठी तुम्ही हे टाकता कारण हे धनलक्ष्मी कुंजासाठी आपण त्याच्यामध्ये टाकत सेवा करतो. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः अशी सेवा करतो. तर चांदीमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. चांदी लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चांदी आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करते, ऑक्साईड करण्याचं काम सुद्धा करते. त्यामुळे आपण स्वतःसाठी खूप काही खर्च करतो, मग सेवेसाठी आपण का नाही काही गोष्टी घेऊ शकत. फक्त आमचा व्यवसाय आहे म्हणून नाही, तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला इच्छा असेल तशी तुम्ही सेवा करा, जशी तुमची इच्छा तसं तुम्हाला फळ सुद्धा भगवंत देत असतो. तर असंही आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं. त्यासोबत बघा हा खास स्पेशल व्हिडिओ असेल बरं का. ज्या ताई आहेत जळगावच्या त्यांना स्वामी सेवेचा खूप छान असा अनुभव आलाय.
त्यांना मी सांगितलं होतं, ताई तुम्ही स्वामींची मूर्ती घ्या आणि सेवा करा, सगळं ठीक होईल. आणि ताईंचं सगळं ठीक होतंय. म्हणून ताईने एक बहीण समजून, माझी मैत्रीण आहे पल्ले उमरे, ती शिवशाही साड्याचा बिझनेस करते, तर तिचा नंबर होता एका साडीच्या माझ्या रील्समध्ये. त्या ताईंनी त्यांना कॉन्टॅक्ट केला की मला शीतलताईला गिफ्ट द्यायचंय, तुमच्याकडे शीतलताईचा ॲड्रेस असेलच तर तुम्ही त्या ॲड्रेसवरती ताईंनाही गिफ्ट पाठवा. तर ताईंनी साडी पाठवली होती, पण ताईंना माहिती आणि पल्लवीला माहिती की जास्त साड्या घालणं होत नाही, म्हणून ताईंनी ड्रेस पाठवलाय माझ्याकरता. तर तो तुम्हाला ओपनिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल की किती सुंदर आणि छान क्वालिटीचा ताईंनी मला वन पीस पाठवलंय स्वामी सेवेतून. तर खरंच ताई तुमचे खूप खूप धन्यवाद आणि स्वामींची कृपा तुमच्यावरती सदैव राहू दे. स्वामी ताईंच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर दूर करा. ताईंचा परिवार एक होऊ दे आणि ताईंना